नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. वाल्मिक कराड याच्याविषयी खरं म्हणजे आता दंतकथाच लिहायला हवी असा प्रश्न पडलाय. कारण की जेव्हापासून या वाल्मिक कराडचं नाव महाराष्ट्रात चर्चेला आलं तेव्हापासून त्याचे काळे कारनामे तर बाहेर पडालेच, पण त्याची जी दहशत आहे ती दहशत देखील नेमकी किती हद्दीपर्यंत आहे, किती मर्यादेपर्यंत आहे हे देखील आता उघड होऊ लागले. कारण एका मागून एक असे मग मुख्य आरोपी असतील, गोपनीय साक्षीदार असतील, त्यांचे जबाब पुढे येत गेले आणि आता एक असाच जबाब पुढे आलाय. हा जबाब आहे दस्तूर खुद्द DYSP म्हणजेच बीडचे उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा. आणि त्यांचा जबाब हा इतका धक्कादायक आहे की त्यात त्यांनी म्हटलेलं जर आपण ऐकलं तर या वाल्मिक कराडला एवढं प्रोटेक्शन, या वाल्मिक कराड बाबत एवढी आत्मीयता या पोलिसांना का असावी हा प्रश्न मला पडलाय. आणि याच विषयावर मी लाईव्ह घेतोय. खरं म्हणजे त्या धक्कादायक जबाबातलंच वाक्य मी निवडलेलं आहे. वाल्याचा ताबा घेतला हत्येच्या गुन्ह्यात, दाखवलं खंडणीच्या गुन्ह्यात. म्हणजे काय समजलं? वाल्मिक कराडला 31 डिसेंबरला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं. हो, ताब्यातच घेतलं. कारण की वाल्मिक कराड 18 दिवसांनी शरण आला होता. याला काही SIT, CID आणि स्थानिक पोलिसांनी काय अटक केली नव्हती. त्यामुळे त्यांनी काय आपल्या अगदी म्हणजे आम्ही अटक केली वगैरे असलं काही म्हणू नये. तो स्वतःहून शरण आला, सरेंडर झाला. तोही कुठे? पुण्यामध्ये. आता पुण्यातून त्याचा ताबा घेतला आणि मग त्याला नेलं केजमध्ये. केज पोलीस कोठडीमध्ये, पोलीस ठाण्याच्या कोठडीत त्याला ठेवण्यात आलं. आता विश्वंभर गोल्डे हे जे बीडचे उपविभागीय अधिकारी आहेत, त्यांचा जेव्हा जबाब घेण्यात आला 23 फेब्रुवारी 2025 ला त्यांनी आपला जबाब SITचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांच्याकडे सुपूर्द केला. आता हा जबाब समोर आला. त्यात त्यांनी असं म्हटलंय की वाल्मिक कराडला 31 डिसेंबरला जे ताब्यात घेण्यात आलं ते संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्यातच ताब्यात घेण्यात आलं होतं, असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. आता तुम्हीच मला सांगा, जोपर्यंत या वाल्मिक कराडवर मकोका लागत नव्हता, म्हणजे मधले 15 दिवस 31 डिसेंबर ते 14 जानेवारी, तोपर्यंत वाल्मिक कराडला कुठल्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याचं सगळीकडे महाराष्ट्राला चित्र दाखवण्यात आलं होतं? खंडणीच्या गुन्ह्यात. बरोबर. कारण वाल्मिक कराड विषयी जी तक्रार किंवा गुन्हा दाखल झाला त्याची तारीख होती 11 डिसेंबर 2024. त्यावेळी त्याच्या विरोधात जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्याचं नाव खंडणीत आलं. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, म्हणजे 2 दिवस आधी. मग अपहरण आणि हत्या यामध्ये वाल्मिक कराडचं नावच नव्हतं. नावं होती विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे. मग वाल्मिक कराडचं नाव नव्हतं हत्येच्या गुन्ह्यामध्ये, पण विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर जो खंडणीचाही गुन्हा दाखल झाला होता त्यांच्या विरोधात हत्येचा आणि अपहरणाचाही गुन्हा होता. मग या वाल्मिक कराडला जेव्हा 31 डिसेंबरला ताब्यात घेण्यात आलं त्याच वेळी त्याला देखील अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्यातच ताब्यात घेतलं होतं, असं स्पष्टपणे विश्वंभर गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हटलेलं आहे. मग पुढचे 15 दिवस महाराष्ट्राला वाल्मिक कराडला जोपर्यंत मकोका लागत नव्हता आणि हत्येच्या गुन्ह्यात घेतलं जात नव्हतं तोपर्यंत त्याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं असं का सांगण्यात आलं, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. कारण संपूर्ण महाराष्ट्रात आता हीच चर्चा झाली आहे की जर
वाल्याला ऑलरेडी अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं होतं, मग ही माहिती महाराष्ट्रापासून का लपवली गेली? म्हणजे जनतेला, महाराष्ट्राला हे दाखवायचं होतं का की वाल्मिक कराड फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच त्याला आम्ही अटक केली आहे, वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल आहे, आणि असं चित्र महाराष्ट्रात पसरवण्यात आलं जेणेकरून खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाल्यानंतर जामीन मिळू शकतो. शिवाय अपहरण आणि हत्या म्हणजे संतोष देशमुखांचं झालेलं अपहरण आणि करण्यात आलेली निर्घृण हत्या याचा वाल्मिक कराडशी काही संबंध नाही हे पण क्लिअर होऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करण्यात कुणाचा इंटरेस्ट होता? वाल्मिक कराडला कोण वाचवत होतं? वाल्मिक कराडला फक्त आणि फक्त खंडणीच्याच गुन्ह्यात अटक झाली याचं चित्र महाराष्ट्रामध्ये का पसरवण्यात आलं? बीडच्या पोलिसांनी, SITनं, CIDनं हे का नाही स्पष्ट केलं पत्रकार परिषद घेऊन की 9 तारखेला वाल्याला जी अटक झाली, 31 डिसेंबरला वाल्याला जी अटक झाली ती संतोष देशमुख यांच्या हत्येच्याच गुन्ह्या प्रकरणी अटक झाली आहे, हे का नाही सांगितलं गेलं? का 15 दिवस महाराष्ट्राला फक्त आणि फक्त वाल्या खंडणीच्याच गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतलाय असं सांगण्यात आलं? आता नंतर काय झालं? या प्रकारानंतर जनक्षोभ उसळू लागला, मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. शेवटी तिकडे संतोष देशमुखांचे बंधू यांनी डिक्लेअर केलं की आता मी माझ्या काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन म्हणून, आणि कुठेतरी मोबाईल टॉवरवर चढेन म्हणून. आठवतंय का आंदोलन होतं? आणि त्या दिवशी त्यांनी पोलिसांना चकवा दिला, कारण की आदल्या रात्री मस्सा चौकमध्ये पोलीस दाखल झाले आणि शेवटी त्यांनी तिथल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. वाल्यावर मकोका लागला पाहिजे या मागणीसाठी. शेवटी सगळीकडे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि वाल्याची पहिल्या पोलीस कोठडीची तारीख संपली 31 डिसेंबर ते 14 जानेवारी. मग वाल्याला केज न्यायालयात पुन्हा दाखल करण्यात आलं, सादर करण्यात आलं, हजर करण्यात आलं. त्यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं लक्षात येताच आता त्याला जामीन होऊ शकतो अशी चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झाली. त्याचे समर्थक तर अक्षरशः खुश झाले. आता काय, आता वाल्मिक कराड, वाल्मिक अण्णा बाहेर येईल, बरंच काय 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 झालं. पण त्याच वेळी SITनं हे सगळं जनक्षोभ आंदोलन, धनंजय देशमुखांचं आंदोलन पाहिलं आणि तात्काळ केज न्यायालयात अर्ज दाखल केला की आम्हाला याची CID कोठडी हवी आहे आणि मकोका लावण्याची प्रोसेस आम्ही सुरू केली आहे. त्यावेळी त्याला हत्येच्या गुन्ह्यात दाखवण्यात आलं आणि मग न्यायालयानं त्यांना वाल्मिक कराडला CID कोठडी दिली आणि मग CID कोठडीनं न्यायालयीन कोठडीतून त्याला आपल्या ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हजर केलं आणि त्याच्यावर मकोका लागला. याचाच अर्थ या सगळ्या 15 दिवसांमध्ये असं नेमकं काय सुरू होतं की या 15 दिवसांमध्ये वाल्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते का? हे प्रयत्न कोण करत होतं? 31 डिसेंबरला हत्येच्याच गुन्ह्यात ताब्यात घेऊन सुद्धा वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलंय असं का दाखवण्यात आलं? सर्व पोलिसांना हे माहित होतं की याला कोणत्या गुन्ह्यात दाखल केलंय. दस्तूर खुद्द DYSP बीडचे उपविभागीय अधिकारी SPDO आपण ज्यांना म्हणतो ते सांगतायत कबुली जबाबामध्ये की हत्येच्याच गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. मग ही माहिती महाराष्ट्रापासून का लपवण्यात आली? वाल्मिक कराडला यावेळी कोण वाचवण्याचा प्रयत्न करत होतं असे विविध प्रश्न आता उभे राहिलेले आहेत. शेवटी जनक्षोभ, जन आंदोलन, पब्लिक आउटक्राय, धनंजय देशमुखांचं आंदोलन यामुळं वाल्मिक कराडला देखील इतर आरोपींप्रमाणे मकोका कायद्या अंतर्गत अटक झाली. याचाच अर्थ वाल्मिक कराडला या प्रकरणात कुणीतरी त्या 15 दिवसांमध्ये वाचवण्याचा प्रयत्न करत होतं. ते नाव कोण आहे
इथं पॉलिटिकल कनेक्शन आहे का, हे सगळं समोर यायला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आता आणखी महत्वाचा मुद्दा, विश्वंभर गोल्डे यांनी आपल्या संपूर्ण या जबाबामध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे केले, ते पण फार महत्वाचे आहेत. पहिला, वाल्मिक कराड हा 2014 पासून संपूर्ण जिल्ह्यात दहशत माजवत होता. स्पष्टपणे म्हटलंय, म्हणजे गेली 9 वर्षांपासून वाल्मिक कराडची बीडच्या जिल्ह्यात संपूर्ण पद्धतीने दहशत होती. म्हणजे त्याच्या टोळ्या, त्याचे चेले चपाटे सगळेच जण कामाला लागले होते. तब्बल 9 वर्ष. मग हे 9 वर्ष वाल्मिक कराडला कोण वाचवत होतं? या 9 वर्षात वाल्मिक कराडला कोण पाठीशी घालत होतं? या 9 वर्षात बीडमध्ये किती खून झालेत? मुख्यमंत्र्यांनी आकडा दिलाय, गेल्या 5 वर्षात किती. मग एवढे खून झालेले आहेत, त्यावेळी त्याची चौकशी आणि वाल्मिक कराडची काही कनेक्शन आहे का, हे का नाही जोडलं गेलं? पॉलिटिकल मर्डर्स जे झाले त्यात वाल्मिक कराडचा काही सहभाग आहे का, हे का नाही जोडलं गेलं? हे का नाही तपासलं गेलं? हे का नाही शोधलं गेलं? वाल्मिक कराडवर परळीमध्ये, एकट्या परळी शहर पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल होते. बाकीचे वेगळेच, केज, अंबाजोगाई, धारूर वेगळंच. आणि 14 गुन्ह्यांमध्ये तो निर्दोष मुक्त झाला असं सांगण्यात आलं. आता त्याची निर्दोष मुक्तता कशी, हे पण क्लिअर झालेलं आहे. अंजली दमानिया यांनी एका 307च्या गुन्ह्यामध्ये हे क्लिअर केलंय. बापू आंधळे, मरळवाडीचे सरपंच, यांची जेव्हा गोळीबारात हत्या झाली, त्यावेळी या प्रकरणामध्ये जी फिर्याद दाखल झाली, त्या फिर्यादीमध्ये महादेव गित्ते यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वाल्मिक अण्णाच्याच आदेशावरून हे सगळं झालेलं आहे. आणि त्या फिर्यादीमध्ये वाल्मिक अण्णा अशी नोंद आहे. त्यामुळं अंजली दमानिया यांनी जेव्हा पोलीस स्टेशनला चौकशी केली, त्यावेळी वाल्मिक अण्णा कोण पूर्ण नाव नसल्यानं हे वाल्मिक कराडच आहे का असं स्पष्ट होत नाही. शेवटी चार्जशीट मधून त्याचं नाव वगळण्यात आलं. आता अशी कितीतरी प्रकरणं घडली असतील. त्यामुळे प्रश्न हाच उरतो की वाल्मिक कराड हा 2014 पासून बीडमध्ये जर दहशत पसरवत होता, दहशत माजवत होता, सर्वसामान्यांना त्रास देत होता, राखेच्या आणि वाळूच्या माध्यमातून आपला गैरकारभार करत होता, खंडणी, दमदाटी, आणखी काही वेगवेगळे उद्योग करत होता, त्यावेळी त्याच्यावर अंकुश का ठेवण्यात आला नाही? या 9 वर्षात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगवर मकोका का लावण्यात आला नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं बीड पोलिसांना कर्मप्राप्त आहे. खरं तर यावेळी पॉलिटिकल कनेक्शन, पॉलिटिकल हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेप यामध्ये होता का? वाल्मिक कराडचा वरदहस्त कोण आहे जो त्याला पाठीशी घालत होता, त्याला वाचवत होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढे यायला पाहिजेत. 2014 पासून संपूर्ण जिल्ह्यात दहशत आणि आता तो जेलमध्ये आहे, तुरुंगात आहे, तरी देखील त्याच्या कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची दहशत अजूनही कायम आहे असं गोल्डे यांनी म्हटलेलं आहे. जबाब किती तारखेला दिलाय? 23 फेब्रुवारी 2025. वाल्या 31 डिसेंबरलाच तुरुंगात आहे. याचाच अर्थ 2 महिने तो जो काळ पकडला, डिसेंबर ते फेब्रुवारी, 2 महिने वाल्या तर जेलमध्येच, तुरुंगातच. म्हणजे त्यावेळी सुद्धा त्याच्या समर्थकांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये दहशत माजवल्याचं विश्वंभर गोल्डे यांनी म्हटलेलं आहे. आणखी महत्वाचा मुद्दा पुढे आलाय, तो म्हणजे वाल्मिक कराड याची बीड उपविभागात कायम दहशत आहे, त्याच्या समर्थकांची, त्याच्या कार्यकर्त्यांची. कराड हा गुंड आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा, वाल्मिक कराड हा गुंड आहे हे माहीत असून देखील त्याला बीड पोलिसांनी 2 पोलीस सुरक्षा रक्षक का दिले? त्याच्या दिमतीला कायम 2 पोलीस सुरक्षा रक्षक का, पोलीस गार्ड का दिले गेले? वाल्याचं कुणापासून संरक्षण करायचंय? खरं म्हणजे या वाल्मिक कराडचं सर्वसामान्यांपासून संरक्षण करायला सर्वसामान्यांसाठी पोलीस असले पाहिजेत. तर त्या पोलिसांना सर्वसामान्यांचं संरक्षण करण्याऐवजी वाल्मिक कराडचं संरक्षण करण्यासाठी 2 पोलीस
वाल्मिक कराड सोबत नेमण्यात आले. हे कुणी नेमले, का नेमले, वाल्मिक कराडला कुणापासून धोका होता? मुळातच वाल्मिक कराडचाच अख्ख्या बीड जिल्ह्याला धोका होता. कितीतरी अक्षरशः खून पडलेत, हातपाय तोडलेत, पळून नेलेले आहेत, अपहरण घडलेले आहेत, खंडण्या, दमदाट्या, म्हणजे त्रास कुणाला होता? आणि अशा वाल्मिक कराडच्या संरक्षणासाठी 2 पोलीस नेमण्यात आले. कुणाच्या हस्तक्षेपानं, कुणाच्या राजकीय वरदहस्तानं, याचा देखील तपास व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो विश्वंभर गोल्डे म्हणजे खरंच म्हणजे साहेबांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी उघडपणे, स्पष्टपणे, बिनधास्त, रोखठोक आपला कबुली जबाब स्पष्ट केला आणि त्यात क्लिअर केलं की कराड हा गुंड आहे हे माहीत असून देखील त्याला बीड पोलिसांनी 2 सुरक्षा रक्षक का दिले. वाल्मिक कराड हा 2014 पासून बीड जिल्ह्यात दहशत माजवतोय. ही एवढी सगळी माहिती त्यांनी समोर काढलेली आहे. आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवादा कंपनी जी आहे तिथं जी खंडणी मागण्यात आली आवादा कंपनीला वेळोवेळी, आपल्याला माहिती आहे 4 वेळा तर वाल्मिक कराडने स्वतःहून फोन केले. त्यात एकदा शिवाजी थोपटेला 8 ऑक्टोबरला आपल्या परडीतल्या जगनमित्र कार्यालयात भेटायला बोलवलं होतं. सुदर्शन घुलेला 3 वेळा पाठवलं होतं. आता 6 डिसेंबरला जी काही आवादा कंपनीमध्ये खंडणी मागितली गेली त्या संदर्भात जो गुन्हा 11 डिसेंबरला दाखल झाला, त्या गुन्ह्यामध्ये 31 डिसेंबरला वाल्मिकला पुण्यात ताब्यात घेतलं असं चित्र रंगवण्यात आलं. पण त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे काय की वाल्मिकला जी अटक झाली ती अटक संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्यात झाली होती. नंतर मात्र खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली असं दाखवण्यात आलं. मुळात 6 जानेवारीला त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला आहे विश्वंभर गोल्डे यांनी. 6 जानेवारी म्हणजे वाल्मिक कराडला अटक होऊन अगदी 5-6 दिवस झाले असतील. या 6 जानेवारीला या वाल्मिक कराडच्या समर्थकांनी बीड मधील सिटी पोलीस ठाण्यात म्हणजे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पहाटेपर्यंत गोंधळ घातला होता आणि त्याच्या अटकेचा निषेध केला होता. पहाटेपर्यंत गोंधळ घातला होता. म्हणजे बीड पोलीस ठाण्यामध्ये या समर्थकांनी जाऊन वाल्याला का अटक केली, वाल्मिक अण्णाला का अटक केली, त्याला सोडा असा त्याचं जाऊन गोंधळ घातला होता. पण त्यांच्या विरोधात काही कारवाई झाली का याचं उत्तर अजूनही काही आलेलं नाहीये. दुसरी गोष्ट पुढं आणखी एक त्यांनी सांगितलंय, जेव्हा वाल्मिक कराडला मकोका कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आणि त्याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आलं त्यावेळी स्वतः विश्वंभर गोल्डे त्या ठिकाणी होते. त्यावेळी वाल्मिक कराडच्या अनेक समर्थकांनी शिवाय कार्यकर्त्यांनी दगड हातात घेऊन त्या ठिकाणी गोंधळ घातला, दगडफेक देखील केली. पण आम्ही ती परिस्थिती नियंत्रणात आणली असं देखील त्यांनी त्यांच्या जबाबात म्हटलेलं आहे. आपल्याला आठवतंय एकीकडे वाल्मिक कराडला जेव्हा 14 जानेवारीला न्यायालयीन कोठडी मिळाली त्यावेळी आता सगळ्यांना वाटलं, त्याच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना, चेल्या चपाट्यांना की आता वाल्मिक कराड, वाल्मिक अण्णा आता जेलमधून बाहेर येणार, त्याला जामीन मिळणार, वाल्मिक अण्णा इज बॅक, काय 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 सगळं चालू होतं. आठवते का आपल्याला? आणि अक्षरशः वकिलांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भांडणं झाली होती. वकील संघटना वगैरे आपण सगळ्या बघितल्या त्या ठिकाणी. वाल्मिक अण्णा देव माणूस आहे वगैरे काय 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 सांगत होते. तिकडे पांगरी गावात तर अक्षरशः महिला देखील रस्त्यावर येऊन आपलं डोकं जमिनीवर बडवत होत्या. काय आंदोलन झाली, कुणी पेटून घेतय रॉकेल उतरून अंगावर स्वतःला, कोण टाकीवर चढतय, कुणी दुकानं बंद करून टाकली, रस्ते बंद केले, बरंच काय काय झालं. म्हणजे जामीन मिळणार या आशेवर असलेले वाल्मिक कराडचे समर्थक आणि कार्यकर्ते जेव्हा त्यांना कळालं की वाल्मिक अण्णाला मकोका लागलाय त्या क्षणाला त्याचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं होतं आणि त्यावेळी प्रचंड मोठा गोंधळ घालण्यात आला.
दगडं घेऊन अक्षरशः समर्थक रस्त्यावर उतरले होते. अशा वेळी ती परिस्थिती नियंत्रण आणण्यामध्ये विश्वंभर गोल्डे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता प्रश्न हा उरतो की ज्या वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, आता जामीन मिळण्याच्या तयारीत असताना, कारण की खंडणीचाच गुन्हा दाखल होता, त्याच वेळी एसआयटीने हालचाली सुरू केल्या. वाल्मिक कराडच्या विरोधात मकोका दाखल करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याच्यावर मकोका दाखल करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा ताबा घेऊन त्याला बीडच्या विशेष न्यायालयात मकोका विशेष न्यायालयात नेऊन मकोका कोठडी घेण्यात आली. म्हणजेच हे जे मधले 15 दिवस होते, 31 डिसेंबर ते 14 जानेवारी, जेव्हा वाल्मिक कराड पोलीस कोठडीत होता, त्याच दरम्यान वाल्मिक कराडला फक्त खंडणीच्या गुन्ह्यात अटक दाखवून सही सलामत त्याला जामीन मिळून बाहेर काढायचा प्लॅन कुणी आखला? यामागं कुणाचं डोकं होतं? यामागं काही पॉलिटिकल कनेक्शन्स होते का? यामागं काही पोलीस होते का? यामागं वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काही समावेश होता का? त्यांचा काय हस्तक्षेप होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत. कारण गोल्डे यांच्या जबाबामुळं आता काही लोकांवर गुन्हे दाखल होणार का आणि मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणार का, किंवा कराडच्या बी टीमवर देखील आता कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होणार का, हेच यातून बाहेर येत आहे. खरं तर विश्वंभर गोल्डे यांच्या या एकाच वाक्यानं आता नवा संभ्रम निर्माण झालाय आणि त्यामुळे नवा वाद निर्माण होऊन बीड पोलीस पुन्हा एकदा नव्या वादात अडकलेले आहेत. कारण वाल्मिक कराडला अटक म्हणजे ताब्यात घेण्यात आलं पुण्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात आणि पुढचे 15 दिवस दाखवण्यात आलं फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आम्ही त्याला ताब्यात घेतलंय का, तर त्याला सोडवता येईल म्हणून, काही प्रक्रिया करता येईल म्हणून, जामीन मिळवून देता येईल म्हणून. याच्यात कोण कोण पोलीस सामील आहेत, याच्यामध्ये कोण कोण राजकीय नेते सामील आहेत, याच्यामध्ये कुणाचा वरदहस्त आहे, हे सगळं कुणाच्या मुळे घडलं आणि मग जनक्षोभ उसळला, आंदोलनं झाली, धनंजय देशमुखांचं आंदोलन आलं, त्यावेळी कुठे ना कुठेतरी, आणि कारण की तोपर्यंत आधीच्या आरोपींना मकोका लावला होता, मग वाल्मिक कराडला का नाही अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. मग एसआयटीने हालचाली करून वाल्मिक कराडवर पण मकोका लावला. मग ही खेळी नेमकी कुणी खेळली त्याला जामीन मिळवून देण्याची, आणि ही खेळी फसली, त्यामुळं ही खेळी कुणाची होती याच्या मागचा सूत्रधार शोधला पाहिजे. तर आणि तरच या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलंय याचं उत्तर महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र देखील स्वस्थ बसणार नाही. त्यामुळं वाल्मिक कराड ताब्यात घेतला हत्येच्या गुन्ह्यात आणि दाखवलं खंडणीच्या गुन्ह्यात, या मागचा सूत्रधार कोण याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.